आज मी बनवणार आहे करडई मेथीची एकत्र सुकी भाजी. तर मी पण पहिल्यांदा बनवते पण कशी चव लागणार आहे बघूया पुढे. दोन्ही भाज्या स्वच्छ धुवून घेतल्यात. करडईला चिरावी लागते म्हणून थोडीशी चिरून घेतली आहे. मोठा कांदा चिरला, कढईमध्ये तेल घातलं, कांदा लसूण छान असं परतून घेतलंय. लसूण पण थोडासा काय करायचा मोठाच कुटायचा आणि डाळ भिजत घातली तूर डाळ. तुम्हाला कोणती घालायची आवडीनुसार घालू शकता. मटकी, मूग, मसूर डाळ कोणतीही डाळ घालू शकता. इकडे चुलीवर भात घातलेला आहे शिजायला. काय होतं एकीकडे भाजी एकीकडे भात असं केलं की पटपट स्वयंपाक उरकतो कारण मला भाकरी पण बनवायच्या आहेत. मग काय केलं छान ज्या धुतलेल्या आपल्या भाज्या होत्या त्या घालून छान हलवून घेतलं. त्याच्यामध्ये हे घातलं, धुतलेल्या भाज्या घातल्यानंतर डाळ घातली, लाल तिखट मीठ घातल्यानंतर भाजी शिजून बघा केवढीशी झाली आहे. किती ताट भरून भाजी होती आणि शिजल्यानंतर थोडीशी कमी झाली. मग मी ह्याच्यात घालणार आहे मोठं असं शेंगदाण्याचं कूट. भाजीचा वास एवढा सुंदर सुटलेला होता. कांदा घातल्यानंतर ना भाजीला चव खूप छान येते. तर अशी बनवली आहे मी आज मिक्स करडई आणि मेथीची भाजी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि करून बघा एकदा, खूप छान लागेल. जर तुम्हाला लाल तिखटऐवजी हे घालायचं असेल हिरवी मिरची तर तुम्ही घालू शकता. अत्यंत चालू आहे इकडे शेंगा फोडायचं काम. भाकरी करून घेतल्या आणि सकाळची भाकरी शिल्लक होती मग ती मिक्सरला बारीक केली आणि चला म्हटलं गरमागरम भाकरीचे तुकडे बनवावे कारण कोथिंबीर भरपूर रानात आलेली आहे. त्याच्यामुळे असं मस्त कोथिंबीर टाकून बनवायला खूप छान वाटतं. म्हणून म्हटलं चला भाकरीचे तुकडे बनवावे कारण लगेच आता गरम गरम खायला बसायचे. गरम गरम भाकरीचे तुकडे चपातीचे तुकडे खायला खूप छान लागतात पोह्यासारखे. ह्याच्यात पण मी कांदा मिरची शेंगदाणे भाजलेले असे घातलेत आणि मस्त हळद थोडासा मसाला आणि वरून घातलेली भरपूर सारी कोथिंबीर. कोणाकोणाला हे असे बनवलेले तुकडे आवडले कमेंट्समध्ये तेही सांगा. रानातली कोथिंबीर एवढी झाली की त्याला फुलं आणि धने लागलेत, केवढी आता वापरणार तरी. आणि मेथीची भाजी पण भरपूर सारी आलेली आहे, ती पण रानात एवढी झाली फुलं लागायला लागलेत भाजीला. असं आहे आज जेवणात मिक्स भाजी, मेथी आणि करडई, भाकरी, भाकरीचे तुकडे, भात असं सगळं छान रानातलं जेवण आहे. तुम्हाला आमच्याकडचं रानातलं जेवण भरपूर आवडतं तर सगळ्यांनी आमच्याकडे छान असं जेवण करायला या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.